विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. फक्त 2 ते 3 मिनिटांमध्ये तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे डिटेल्समध्ये देणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी 2024 आणि 25 मध्ये अनेक जाहिराती जीएमसीच्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत. जीएमसी म्हणजे या ठिकाणी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज. त्याच्यामध्ये या ठिकाणी शासकीय विद्यालय, शासकीय महाविद्यालय येतात आणि हॉस्पिटल देखील येतात. आता सध्या कोणते अर्ज चालू आहेत? तर जीएमसी पुणेचे अर्ज चालू आहेत. 354 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. जीएमसी मुंबईचे अर्ज चालवलेले आहेत. 210 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि कोल्हापूर जाहिराती या ठिकाणी येऊन गेलेली आहे. पेपर देखील झालेले आहेत. आता या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरचे पेपर आहे 25 तारखेपासून. आता ठीक आहे. आता विद्यार्थ्यांचा एकच प्रश्न आहे. याच्या अगोदर या ठिकाणी या 3 जाहिरातींच्या अगोदर जीएमसी पुणे, जीएमसी मुंबई, जीएमसी कोल्हापूर याच्या अगोदर जीएमसी छत्रपती संभाजीनगरची जाहिरात येऊन गेली. जीएमसी धुळेची, जीएमसी नागपूरची जाहिराती येऊन गेलेल्या आहेत. खूप विद्यार्थ्यांचा जो वारंवार एकच प्रश्न आहे, की जीएमसी मध्ये या ठिकाणी पगार कमी आहे. पगार कमी आहे. पेमेंट किती दिलेलं आहे? बेसिक पेमेंट. बेसिक पेमेंट हे दिलेलं आहे ₹15,000. ठीक आहे. 15,000 ही बेसिक पेमेंट दिलेलं आहे. परंतु या ठिकाणी गव्हर्नमेंट अनाउन्समेंट म्हणजे गव्हर्नमेंटचे भत्ते मिळून तुमचं पेमेंट तुम्हाला किती भेटेल आणि या ठिकाणी खरंच जीएमसीचा जॉब केला पाहिजे का? याबद्दल डिटेल्समध्ये माहिती सांगतो. ठीक आहे. आता जॉब करावा की नाही? डिटेल्समध्ये मी तुम्हाला याच्याबद्दल सांगतो. तर 100% तुम्ही सर्वांनी हा जॉब केला पाहिजे. तुमच्याकडे जर सध्या कोणत्याही प्रकारचा जॉब नसेल, तर हा एक गव्हर्नमेंट जॉब आहे, हे लक्षात घ्या. तुम्ही आता एक कोणत्याही गव्हर्नमेंट जॉबला तुम्ही कमी लेखू नका. कमी लेखू नका कारण एवढंच आहे, की तो देखील जॉब मिळवण्यासाठी एक स्पर्धा खूप असते, खूप असते आणि या ठिकाणी लाईफ त्याच्यामध्येच गट ड चा वर्ग 4 चा जॉब असला देखील तरी देखील तो चांगला जॉब आहे, गव्हर्नमेंट जॉब आहे. तुम्ही नक्की जॉब केला पाहिजे. ठीक आहे. तुमचं टार्गेट जर मोठं असेल, एखादी मोठी परीक्षा द्यायची असेल, परंतु तुम्हाला त्या ठिकाणी आर्थिक मदत पाहिजे, पैसे कमी पडतात वगैरे टाईमपास म्हणून हा तुम्ही सध्या जॉब करू शकता. ठीक आहे. तर आणि नंतर तुम्ही अभ्यास देखील तुमचा चालू ठेवू शकता आणि मोठ्या जॉब देखील मिळवू शकता. परंतु सध्या जॉब असणे गरजेचं आहे. जॉब मिळवणे गरजेचं आहे. ठीक आहे. सध्या तुम्ही हा जॉब केलाच पाहिजे. ठीक आहे. कारण स्पर्धा खूप वाढलेली आहे. आता फायनल प्रश्न आहे तुमचा या ठिकाणी बघू शकता. पगार किती भेटेल? इन हँड सॅलरी पगार किती भेटेल? डिटेल्समध्ये सांगतो. आता इथं जी पगाराची या ठिकाणी महाराष्ट्र शासनाची जी मांडणी आहे, त्याच्यामध्ये 6 वेगवेगळे अनाउन्समेंट असतात. किती? 6. पहिला हा इथं बघू शकता. पहिला या ठिकाणी डायरेक्टली 1 मिनिट बघू शकता. मूळ वेतन. आता प्रत्येक जीएमसीमध्ये मी तुम्हाला जीएमसीचं समजून घ्या. प्रत्येक गट ड चे जे पद आहेत, त्याचं बेसिक आहे. किती आहे? आता मूळ पेमेंट आहे 15,000 ते 47,600. याच्यामध्ये नंतर वाढ होते. 15,000 मध्ये नंतर या बेसिकमध्ये प्रत्येक 2 वर्षांना 3 वर्षांना याच्यामध्ये वाढ जाते. हा झाला मुद्दा. पण बेसिक पेमेंट आता स्टार्टिंग पेमेंटचं फक्त बोलत आहोत. बेसिक पेमेंट आहे 15,000 फक्त 15,000. परंतु त्याच्यामध्ये महागाई भत्ता गव्हर्नमेंटचा असतो 46%. म्हणजे हा कशाचा टक्के? पेमेंटच्या 46% असतो. किती आहे? तर 6,900 एवढा असतो. त्याच्यानंतर घरभाडे असतो 18%. किंवा या ठिकाणी त्याच्यामध्ये किमान याच्यामध्ये जीएमसीला थोडा कमी भेटेल. हा दुसऱ्या पदाचा मी इथे घेतलेला आहे. इथे 3,600 नाही भेटला. 3,600 नाही भेटला. सध्या पकडा परंतु इथे 3,000 तर समथिंग तुम्हाला भेटेलच घर भाडे भत्ता. ठीक आहे. त्याच्यानंतर स्थानिक पूरक भत्ता हा ₹90 असतो. त्याच्यानंतर वाहतूक भत्ता ₹1,000 असतो आणि कायम प्रवास भत्ता हा ₹1,500 भत्ता हा या ठिकाणी असतो. ठीक आहे. म्हणजे इथे कमी जास्त होऊ शकतो. परंतु तुम्हाला सांगायचं एवढंच आहे, की आणि याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. आता याच्यामध्ये जीएमसी मधून अजून एक पद आहे प्रयोगशाळा सहाय्यक लॅबोरेटरी अटेंडंट. लॅबोरेटरी अटेंडंट जे पद आहे, त्याचं बेसिक या ठिकाणी 19,900 इथं मराठी झालं 1 मिनिट. 19,900 त्याचं बेसिक आहे आणि याचं बेसिक आहे पेमेंट आहे याचं आहे 15,000 बेसिक. परंतु या ठिकाणी 15,000 जे सर्व जास्त पदांचं आहे ते किती आहे हे सांगतो मी तुम्हाला. पेमेंट तुमचं एकूण मिळून होतं बघू शकता ₹28,090 एवढं तुमचं पेमेंट होतं. ठीक आहे. परंतु याच्यामध्ये काही वजा होतात. ठीक आहे. जे काही गव्हर्नमेंट रूलनुसार पीएफसाठी वगैरे कट होतात. ठीक आहे. हे पेमेंट होईल तुमचं टोटल 28,900 आणि ज्यांचं लॅबोरेटरी अटेंडला सिलेक्शन होईल त्यांचं हे बेसिक पेमेंट होईल इथं 28 आणि हे ते पेमेंट होईल 1 मिनिट 33,000 च्या दरम्यान. 33,000 ते 34,000 ठीक आहे. हे एवढं पेमेंट होईल. परंतु या ठिकाणी जे म्हणजे ज्यांचं बेसिक 15,000 आहे त्यांना स्टार्टिंग पेमेंट किती भेटेल? इथे मी स्पष्ट सांगून देतो. 24,000
24,000 तुमच्या हातामध्ये 24,000 ते 25,000 तुमच्या हातामध्ये पेमेंट पेमेंट इथं भेटेल. ठीक आहे. काळजी करू नका. हे चांगले एक पेमेंट आहे गट ड पदासाठी. आणि आता जर तुम्ही जर विचार केला तुमचा खर्च जर जास्त नसेल, आता 25,000 जर तुम्हाला हातात भेटले तर तुमचा खर्च जर जास्त नसेल तर तुम्ही या ठिकाणी 10 ते 15,000 तुम्हाला महिन्याला खर्च झाला. पूर्ण खर्च 15,000 झाला तरी देखील तुम्ही 10,000 ची प्रत्येक महिन्याला इथे सेव्हिंग करू शकता. ठीक आहे. 10,000 ची सेव्हिंग करू शकता. हे माझं वैयक्तिक मत आहे. ठीक आहे. जर जास्त खर्च नसेल तरच सांगत आहे का? नाहीतर मग काहीच उरणार नाही जास्त खर्च असेल तर. आणि आता झालं इथं ज्यांचं 19,900 लॅबोरेटरी अटेंडंट यांचं आहे, यांना भेटेल 33 ते 34,000 रुपये भेटेल. पण त्यांचं इन हँड सॅलरी तुम्हाला पेमेंट एवढे भेटेल 28,500 रुपये. 28,500 हे तुमच्या इन हँड सॅलरी तुम्हाला एवढे पेमेंट भेटेल. आणि जर खर्च कमी नसेल तर तुम्ही याच्यामध्ये 15,000 रुपये तुम्ही महिन्याला तुमचं बॅलन्स ठेवू शकता खर्च वगैरे जाऊन. हे माझा वैयक्तिक अंदाज मी तुम्हाला सांगितला. ठीक आहे. याच्याबद्दल जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.